नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मंदिरात दिला जाणारा दही भाताचा प्रसाद। शरीराला थंड आणि आरोग्याला अत्यंत उपयोगी असा हा दही भात आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये करूया। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। मधनं मी रेसिपीचे टिप्स सांगणार आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तांदूळ स्वच्छ धुवून तासभर मी हे भिजत ठेवलेले आहेत। एकदा का तांदूळ चांगले भिजले की यात अर्ध पाणी आणि अर्ध दूध घालून, तुम्ही इथे बघू शकता कंटेनरमध्ये इथे अर्ध दूध आहे आणि अर्ध पाणी आहे। आता मी हे प्रेशर कुकरला लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। लक्षात घ्यायचं आहे मीडियमच फ्लेम ठेवायची आहे। फोडणीला लागणारं साहित्य: उडदाची डाळ, चण्याची डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं आणि हे काजूचे तुकडे। याच्याशिवाय जिरं, मोहरी, हळद आणि हिंग। एका कढईत एक लहान चमचा तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की यात चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे। डाळी थोडेसे लाल झाले की आपण यात मोहरी, जिरं घालून थोडंसं परतून घेणार आहोत। जिरं आणि मोहरी थोडेसे तडतडले की आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि जे आल्याची पेस्ट आहे आपल्याकडे, तुम्ही आल्याचे तुकडे सुद्धा घालू शकता। मी इकडं पेस्टचा वापर केलेला आहे। आपण हे सगळं परतून घेणार आहोत। हे खमंग होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि जो आल्याचा कच्चा वास आहे तो सुद्धा गेला पाहिजे। हे छान परतून झालं की आपण जे काजूचे तुकडे घालून घेणार आहोत। काजूचे तुकडे सुद्धा आता हे 2 मिनिटं आपण फोडणी तयार आहे। अगदी शेवटी गॅस बंद करताना आपण एक पाव चमचा यात हिंग घालायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आलं छान परतलं गेलं आहे। आपली फोडणी छान खमंग तयार आहे। मी गॅस बंद करून घेते। एकीकडे आपला भात सुद्धा मऊ शिजून रेडी आहे। भात मऊ शिजलाय की नाही बघूया आपण। तुम्ही इथे बघू शकता भात छान मऊ शिजला आहे। मऊ पण आहे आणि मोकळा पण आहे। आता हे पूर्ण थंड करून घेऊया आपण। दही घालायच्या आधी ह्याला पूर्ण थंड केलं पाहिजे। आपला जो शिजलेला भात आहे तो छान आता गार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा छान मऊ शिजलेला आहे। आता यात 1 वाटी दही, थोडीशी साखर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता ही तयार फोडणी आपल्याला दही भातावर घालायची आहे। फोडणीबरोबर आता हा भात आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत। यात बरीच लोक किसलेलं आलं घालतात, म्हणजे आल्याचे जे जुलियन्स असतात ते घालतात आणि जनरली हे सर्व करायच्या आधी यात लागल्यासारखं दूध घालून हे थोडंसं सैलसर करून घातलं जातं। आता मी यात थोडंसं बारीक चिरलेला कढीपत्ता घालते आणि डाळिंब ऑप्शनल आहे, नसलं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। पण डाळिंब किंवा काळी द्राक्ष यात खूप छान लागतात आणि हे डायजेशनला हेल्प सुद्धा करतं। आता आपण हे सर्व करून घेऊया। दही भात आपला रेडी आहे। इथे मन शांत करणारा मंदिरात मिळणारा प्रसाद अगदी टेम्पल स्टाईलमध्ये तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।